आणि आता बातमी मुंबईत होऊ घातलेल्या राणे विरुद्ध ठाकरे अशा चर्चेतल्या संघर्षाची आहे। मुंबईतला लालबाग परळ हा भाग ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो। आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने इथे याआधी विभागली गेलेली ठाकरेंची ताकद आपसुकच वाढली आहे। आणि अशातच एकनाथ शिंदेंनी निलेश राणे यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवली। राणेंच्या एंट्रीनंतर बालेकिल्ल्यामध्ये राजकीय कल्ला होणार हे आता पक्क झालंय। बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट। मुंबईच्या निवडणुकीत राणेंची एंट्री, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणे देणार टक्कर, लालबाग परळची धुरा निलेश राणेंच्या खांद्यामध्ये। मुंबई महापालिकेची निवडणूक हाय व्होल्टेज होणार हे पक्क झाले। आधीच ठाकरे बंधूंची झालेली युती, त्यात महायुतीमध्ये शिंदे सेना भाजपचं सुसाट असलेलं डबल इंजिन, यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं। आणि अशातच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंची एंट्री झाली। शिंदेच्या शिवसेनेने आमदार निलेश राणे यांच्यावर लालबाग परळ परिसरात प्रचाराची धुरा सोपवली। एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेची रणनीती आखताना मॅन टू मॅन टॅपिंग ही पद्धत वापरतात असं वाटतंय। कारण निलेश राणे आमदार आहेत कुडाळचे, त्यांना लालबाग परळ या भागामध्ये सक्रिय होण्याचे आदेश दिलेत। म्हणजेच या भागात कोकणी मालवणी माणूस जास्त आहे, तो त्यांच्या टार्गेटवर आहे। ज्या भागात डिलाई रोड असेल किंवा 7 रस्ता असेल, सांगली सातारा कोल्हापूरची माणसं जास्त आहेत, तिकडे शंभूराजे देसाईंना ऍक्टिव्ह केलं गेलंय। त्यामुळे मॅन टू मॅन टॅपिंग चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे निलेश राणे लालबाग परळमध्ये ऍक्टिव्ह झाले। राणे आणि ठाकरे हा संघर्ष राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेचा विषय ठरतो। त्यातूनही निलेश राणे यांची आक्रमकता राजकीय रण तापवते। याचं उदाहरण नुकत्याच झालेल्या मालवणातल्या निवडणुकीत राज्यानं पाहिलं। आचारसंहिता चालू असताना, इलेक्शनची डेडलाईन संपली असताना हा देवगडचा माणूस इथे काय करतोय आमच्या हद्दीमध्ये? काय तुम्ही कारवाई करणार आहे ते सांगा, यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते सांगा। अशातच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंचा हुकूम एक्का शिंदेंनी का वापरला हे समजून घ्यावं लागतं। निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेचे कुडाळ मतदारसंघाचे आमदार आहेत। लालबाग परळ भागातील मराठी भाषकांमध्ये कोकणवासियांची संख्या मोठी आहे। निलेश राणे हे आक्रमक वक्तृत्वासाठी ओळखले जातात। निलेश राणेंना प्रचारात उतरवून आक्रमकता आणणं हे शिंदेंचे टार्गेट असेल। नुकत्याच झालेल्या मालवणातल्या निवडणुकीमध्ये निलेश राणेंनी प्रचारात रंगत आणली होती। बंधू नितेश राणेंनाच आव्हान उभं करत बाजीही मारली की सिंधुदुर्गचे सुपुत्र निलेश राणे यांनी या शिवडी विधानसभेतील सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांची जबाबदारी ते पूर्ण पार पाडणार आणि जनता आमच्या मागे उभी राहणार आणि जनता आम्हाला स्वीकारणार एवढा मी ठाम विश्वास व्यक्त करतो। राणेला तिथे काय चाललंय काय माहितीये, केवळ ते लोकांवर, आता मी तसं म्हणणार नाही, मी अशी असंस्कृत नाहीये भुंकणं म्हणणारी, ओके, पण केवळ लोकांवर हल्ला, शाब्दिक हल्ला चढवावा म्हणून त्यांनी निलेश राणेचा उपयोग केलेला आहे। निलेश राणेचे वडील सुद्धा आमच्या उबाटामधनच मोठे होऊन गेलेले आहेत। मोठ्या साहेबांनी मुख्यमंत्री पद दिलं म्हणून ते मोठे झाले आणि म्हणून त्यांच्या मुलांना पद मिळाली आणि लोक ओळखायला लागले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं केलेली ही खेळी केवळ प्रचारापुरती मर्यादित नाही, तर मुंबईतील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची रणनीती म्हणून याकडे पाहिलं जातं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नुकतंच यश पदरात पडलेलं असलं तरीही निलेश राणेंसाठी बालेकिल्ल्यात ठाकरेंना आव्हान उभं करणं हे निश्चितच आव्हानात्मक असेल। ठाकरेंचा वर्षानुवर्षांचा बालेकिल्ला फोडून मराठी मतदारांचं मन जिंकणं हे सर्वात मोठं आव्हान असेल। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे निर्माण झालेल्या भावनिक लाटेला आक्रमकपणे रोखणं सोपं नसेल। कोकणातलं राजकारण आणि मुंबईच्या स्थानिक नागरी प्रश्नांवरची पकड यातला समतोल साधण्याचं आव्हान असेल। भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या जुन्या फळीला सोबत प्रचारामध्ये उतरवावं लागेल। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शटू ठोकून राणे आता काय करिश्मा करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल। कारण आता ही लढाई केवळ मतांची उभी नाहीये, तर ही अस्मितेची आणि राजकीय वर्चस्वाची लढाई बनली। पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।